वा. आणि ह्या सगळ्या नावांमध्ये अजून एक नाव मी ऍड करतो, ज्यांनी या सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहिल्यात. मनस्विनी लता रवींद्र. मी यांनाही विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आपण वाजूया. खूप मनापासून तुमचंही स्वागत, अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. थँक्यू थँक्यू. काय सांगाल या सिनेमाच्या प्रवासानिमित्त? हा खूप मोठा लांबच्या लांब प्रवास होता. खूप दिवस आम्ही एकत्र काम केलं आणि मला खूप छान वाटतंय की सतीश राजवाडे म्हणजे मी खूप आमचं म्हणजे मला जेव्हा विचारलं सतीशने की तू करशील का, तर मला खूप छान वाटलं. कारण ती कॉन्सेप्ट इतकी जवळची वाटली. म्हणजे हे फक्त पुरुषांच्या बाबतीत नसतं की ती सध्या काय करते, हे मुलींच्या बाबतीतही असतं की तो काय करतो. तर किंवा सिक्वेल मिळाला आपल्याला. किंवा असं असतं की ह्या मोमेंट्स सगळ्या ज्या आहेत ना, की एक 90sच्या काळामध्ये जी पिढी मोठी झाली त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी ज्या मोबाईल शिवायच्या होत्या किंवा म्हणजे फोनवरनं कॉल करणं किंवा पेप्सी कोला खाणं, की जी दृश्य दिसतात आपल्याला, हे सगळे अनुभव इतके कॉमन होते की ते लिहिताना खूप मजा आली. आणि अर्थातच साने सरांबरोबर काम करतानाही मजा आली. आणि खूप मला असं वाटायचं की होतं की नाही, तर आता हे फायनली दिसताना छान दिसतंय. तर मला फार छान वाटतंय. वा, क्या बात आहे. थँक्यू सो मच. आणि मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही एकत्र तर काम केलं असेलच याच्या आधी? आम्ही सिरियल साठी केलं होतं. बरोबर. एका लग्नाची दुसरी गोष्ट. मग आता सिनेमाच्या निमित्ताने काय नेमकी कशी मजा आली किंवा काय अनुभव? मजा तर खूप आली, खूप छान वाटलं. प्रोसेस खूप छान होती कारण टेन्शन नव्हतं. म्हणजे फार आरामात काम केलं आम्ही आणि मस्त वाटतं. म्हणजे सतीश बरोबर काम करताना असं आपण खूप खूप गोष्टी मिळत जातात. आणि दुसरं म्हणजे कामाचं तेच की प्रेशर नसतं की आता काहीतरी आपण करतोय, असं नसतं. खूप सहज झालं ते. वा, थँक्यू सो मच. तुम्हाला खूप शुभेच्छा. Thank आणि you. तुम्हाला विनंती की तुम्ही असं नसतं झालात तरी चालेल. Thank थँक्यू you. सो मच. जोरदार टाळ्या मनस्विनी लता रवींद्र यांच्यासाठी. हाय, मी तेजश्री प्रधान. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.